हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ऑनलाईन प्लॅटफॉर्म ऑफ अभिनव सायन्स अकॅडमी. या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्ताचे 25 पासून पुढे क्वेश्चन बघणार आहोत. मागच्या 2 लेक्चरमध्ये आपण काय केलेलं, मॅथ्सचे सर्व क्वेश्चन बघितलेले. पहिल्या व्हिडिओमध्ये 25 क्वेश्चन केलेले, त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये 25 क्वेश्चन केलेले आणि याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बुद्धिमत्ताचे 25 क्वेश्चन बघितले होते आणि त्याच्या पुढचे आता बघायचे. तर त्यामध्ये बघा, हा एक क्वेश्चन राहिला होता 34वा. काय बघा, 9 मल्टिप्लाइड बाय 17 इज इक्वल टू 49 दिले. 13 मल्टिप्लाइड बाय 31 इज इक्वल टू 100 दिले. 12 मल्टिप्लाइड बाय 18 इज इक्वल टू 81 दिले. तर 14 मल्टिप्लाइड बाय 4 ची व्हॅल्यू काय असणार आहे हे तुम्हाला काढायचं आहे. तर हे कसं येते बघा, 9चा स्क्वेअर 81 आणि हे 17 त्याच्यामध्ये मिळवले. किती येते बघा, हे 98 येते आणि त्या 98ला काय केले, भागिले 2 केले. 98ला भागिले 2 केल्यानंतर काय येते 49. तेच इथं आहे का बघा 49. तसंच इथं 13चा वर्ग 169 आणि हे 31 म्हणजेच किती येते ते 200 आणि 200ला भागिले 2 म्हणजेच केल्यानंतर काय येते 100. तेच 100 इथं आहे का बघा. पुढं आहे 12 मल्टिप्लाइड बाय 18 इज इक्वल टू 81. 12चा वर्ग किती येते 144 आणि 18 8 4 12 2 याच्याला गेले 6 आणि 162 ला भागिले 2 करा. काय ते बघा 82 16 2 2 हे 81 इथं आहे काय. तसंच 14चा स्क्वेअर म्हणजे किती येतो 196 आणि प्लस हे 4 किती येणार आहे 200 आणि 200ला भागिले 2 केल्यानंतर काय ते 100. म्हणजे यांचा ऑप्शन नंबर किती येणार आहे बघा, याचा ऑप्शन नंबर 4 येणार आहे याचा. पुढचा क्वेश्चन काय बघा, खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत असं म्हटलंय. बरं, त्रिकोण काढायचं कसं काढतोय बघा आपण. ही पहिल्यांदा ही एवढीच डायग्राम मी कन्सिडर करतो ह्या वरची. त्याच्यामध्ये किती त्रिकोण आहेत हे कसं काढतोय, पहिल्यांदा हे लहान लहान त्रिकोण आहेत त्यांना काय करतोय नंबर देतोय आणि त्या सगळ्यांची बेरीज म्हणजेच काय 4 आणि 3 7 8 9 आणि 1 10. म्हणजे ह्या वरच्या भागामध्ये, फक्त ह्या वरच्या भागामध्ये किती त्रिकोण आहेत टोटल 10 आहेत. पुढं हा एवढा ट्रायंगल कन्सिडर करा बघा, हा मोठा. त्याच्यामध्ये एक त्रिकोण काढायचं झालं तर कसं काढणार, यांना नंबर द्या 1 2 आणि 3. ह्या सगळ्यांची बेरीज 3 4 5 आणि हे 6. म्हणजे ह्या एवढ्या भागामध्ये किती त्रिकोण आहेत 6 आहेत. पुढं ह्या खालच्या ट्रायंगलमध्ये बघा, त्याला नंबर द्या 1 2 3 आणि 4. या सगळ्यांची बेरीज किती येते 10. बरं, यांच्यामध्ये कॉमन कुठला, सगळी जर डायग्राम कन्सिडर केली तर कुठला कॉमन ट्रायंगल आहे काय, हा चौकोन तयार होतोय, कुठलाच कॉमन नाही. म्हणजेच काय येणार आहे, हे एवढेच ट्रायंगल येणार आहेत. किती येते बघा 10 आणि 10 20 आणि 6 26. म्हणजे टोटल ह्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत 26 त्रिकोण आहेत. याचा ऑप्शन नंबर बघा किती येतोय, ऑप्शन नंबर 1 येतोय याचा. पुढचा क्वेश्चन काय बघा, 52 ते 56 साठी सूचना आहे. काय म्हटलंय, खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदाचा अचूक पर्याय निवडा म्हटलंय. म्हणजे इथं काय येणार आहे ते तुम्हाला काढायचं आहे. कसं येते बघा, 43 31 28 12 आणि 10. काय करूया, पहिल्यांदा आपण फरक काढून बघूया काय काय येते. ह्याच्यातला आणि ह्याच्यातला फरक किती येते बघा 12. याच्यातला आणि याच्यातला फरक किती येते बघा 3. याच्यातला आणि याच्यातला फरक किती येते 28 - 12 म्हणजेच किती 16. याच्यातला फरक 2. इथं किती येणार आहे बघा, पहिल्यांदा 12चा फरक आहे, त्यानंतर 3चा फरक आहे, इथं 16चा आहे आणि इथं 2चा आहे. काय दिसते बघा, 4 × 3 म्हणजेच 12 आहे काय, 3 × 1 म्हणजेच 3 आहे, 2 × 8 म्हणजेच किती 8 2 16 बे के बे. म्हणजे आता इथं फरक असणार आहे तो कितीचा असणार आहे 1 × 0 म्हणजेच किती असणार आहे तो 0चा. प्रत्येकामधनं मायनस केलेला आहे, 10 मधनं 0 मायनस केलं किती येणार आहे 10च येणार आहे. म्हणजे ऑप्शन नंबर किती येते बघा, याचा ऑप्शन नंबर किती येतोय 1 येतोय. सेम 53वा क्वेश्चन काय आहे, या प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती तुम्हाला काढायची आहे. कशी येते बघा ते, ह्या आयतामधले किंवा चौरसामधले पार्ट्स चेंज झालेले नाहीत, फक्त आतमधल्या काय आहेत आकृती आहेत त्या फक्त चेंज झालेल्या आहेत. त्यांचा नंबर कसा चेंज झालाय बघा. मी पहिल्यांदा फक्त हा चौकोन कन्सिडर करतो, भरीव चौकोन आहे तो काय झाले बघा, पहिल्या आकृतीमधून दुसऱ्या आकृतीमध्ये जाताना 2 घर सोडून तिसऱ्या घरामध्ये गेलाय. बरोबर आहे काय, घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं. परत 1 2 घर सोडून पुढे गेलाय. आता परत काय होणार आहे, 1 2 घर सोडून इथे जाणार आहे तो. बरोबर आहे काय, कोणत्या ऑप्शनमध्ये आहे बघा, ऑप्शन एलिमिनेट करा जिथे इथं नाही, ते इथं नाही आहे, इथं नाही आहे, इथं नाही आहे. म्हणजे ऑप्शन नंबर काय येणार आहे 2च येणार आहे. तरी पण कन्फर्म करून बघा पुढचा आणि आकृत्या बघून. त्रिकोण बघा, इथं 1 घर सोडून पुढे गेलाय,
इथून कुठे गेलाय, एक घर सोडून इथं पुढे गेलाय. इथून कुठे जाणार आहे, एक घर सोडून इथं पुढे जाणार आहे, म्हणजे हे बरोबर आहे. परत बघा हा चौकोन बघा, हा चौकोन एक घर मागं आलाय, परत एक घर मागं, परत एक घर मागे गेल्यानंतर कुठे येणार आहे, इथे येणार आहे, म्हणजे बरोबर आहे हे आन्सर. पुढचा 54वा क्वेश्चन पण सेम आहे बघा. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणत्या ऑप्शन येणार आहे, या ऑप्शन मधले कोणती चिन्ह येणार आहे ते काढायचं आहे तुम्हाला. कसं आहे ते बघा. बघा एक सेट आहे हा, त्या प्रत्येक सेटमध्ये हा भरीव त्रिकोण आहे तो काय 2 नंबरलाच आहे का बघा. म्हणजे इथं पण काय असणार आहे, भरीव त्रिकोण 2 नंबरलाच असणार आहे. कुठला ऑप्शन इलिमिनेट होतोय बघा, हा इलिमिनेट झाला, हा इलिमिनेट झाला, हा पण इलिमिनेट झाला, म्हणजे ऑप्शन नंबर किती येणार आहे, 4 येणार आहे याचा. पुढचा बाकीचे जे आकृत्या आहेत किंवा बाकीचे जे चिन्ह आहेत त्यांचा क्रम कसा चेंज झालाय ते तुमचं तुम्ही बघा. ऑप्शन नंबर काय येणार आहे याचा, 4 येणार आहे. 55वा क्वेश्चन आहे, 1 नंतर 7 आहे, 7 नंतर 34 आहे, 34 नंतर 137 आहे, 137 नंतर 410 आहे, 410 नंतर 821 आहे, आणि 821 नंतर काय येणार आहे हे तुम्हाला काढायचं आहे. बरं बघा काय दिसतंय, इथं जवळपास दुप्पट झाली आहे काय बघा, 410ची दुप्पट. इथं जवळपास काय झाले, 137 म्हणजे तिप्पट झाल्या. इथं काय झाल्या, 3 चौक 12 म्हणजे जवळपास चौपट झाल्या. इथं 5 पट झाले, आणि इथं काय झाल्या 6 पट. म्हणजे पहिल्यांदा 6 न 5 न 4 न 3 न आणि 2 न मल्टिप्लाय करत गेले, पण ॲक्युरेट 6 न मल्टिप्लाय केल्यानंतर 7 येते काय, नाही. 6 न मल्टिप्लाय करून त्याच्यामध्ये एक ॲड केलाय, +1 केले. इथं 7 गुणिले 5 7 35 करून त्याच्यामधनं काय केले, -1 केले. 34 मल्टिप्लाइड बाय 4 काय ते बघा, 34 मल्टिप्लाइड बाय 4, 4 चौक 16, 4 त्रिक 12 आणि 1 13, 137 आल्यानंतर 136 आल्यानंतर त्याच्यामध्ये काय केले, +1. हां म्हणजे +1 -1 +1 -1 करत गेलो. इथं पण बघा 137 मल्टिप्लाइड बाय 3 काय ते बघा, 7 त्रिक 21, 3 त्रिक 9 आणि 11, 3 1 3 आणि 1 4, 411 मधनं काय केलंय, -1 केले. हे बरोबर आहे का बघा. इथं पण 410च्या दुप्पट म्हणजेच काय येणार आहे, 820. 820 मध्ये काय केले, +1 केले. आता इथं काय होणार आहे, 6 न 5 न 4 न 3 न 2 न म्हणजे इथं मल्टिप्लाइड बाय 1 होणार आहे. 821 मल्टिप्लाइड बाय 1 म्हणजेच किती येणार आहे, 821च येणार आहे. आणि इथं +1 झाले म्हणजे ह्याच्यापर्यंत काय होणार आहे, -1 म्हणजेच काय ते त्याचा ऑप्शन नंबर 2 म्हणजे 820 येणार आहे त्याचं. पुढं काय म्हटलंय बघा, पुढचा क्वेश्चन काय बघा, तुम्हाला काय दिल्या, एक अंकांची मालिका दिल्या. या अंक मालिकेत किंवा मालेत 5च्या आधी लगत वर्गसंख्या, म्हणजेच काय 5च्या आधी काय पाहिजे तुम्हाला, वर्गसंख्या पाहिजेत, आणि 5च्या नंतर लगेच घनसंख्या पाहिजेत. 5च्या आधी वर्गसंख्या आणि 5 नंतर काय घनसंख्या आली आहे असे किती वेळा झाले. या संख्या मालिकेत काय करायचं तुम्हाला, 5च्या आधी वर्गसंख्या पाहिजेत आणि त्यानंतर लगेच काय पाहिजेत, घनसंख्या पाहिजेत. असं किती वेळा झाले हे तुम्हाला काढायचं आहे. बघा किती वेळा, पहिल्यांदा 5 कुठं कुठं आहे बघा, इथं 1 आहे, 2 3 4, इथं 5 आहे आणि इथं 1 आहे. आता 5च्या आधी वर्गसंख्या पाहिजे तुम्हाला. इथं आहे काय 5च्या आधी वर्गसंख्या, नाही, म्हणजे हा तरी ऑप्शन गेला. इथं 5च्या आधी वर्गसंख्या आहे काय, आहे, 4 वर्गसंख्या आहे, आणि 5 नंतर घन आहे काय, आहे, म्हणजेच हा काय झाला, 1 झाला. इथं पुढं 5च्या आधी वर्गसंख्या आहे काय, नाही, 8 म्हणजे वर्गसंख्या नाही आहे. इथं बघा 5च्या आधी वर्गसंख्या 1 वर्गसंख्या आहे, 1चा वर्ग 1 आणि 1चा घन म्हणजेच काय 1, म्हणजेच इथं पण असणार आहे. इथं बघा 5च्या आधी वर्गसंख्या आहे काय, 1चा वर्ग 1 आणि घन आहे काय, आहे, म्हणजे इथं काय असणार आहे 3. 5च्या आधी ही वर्गसंख्या आहे काय, 9 वर्गसंख्या आहे, पण 4 घनसंख्या आहे काय, नाही, म्हणजे किती वेळा आले बघा असं, 1 2 3 3 वेळा. कोणता ऑप्शन येतो याचा, ऑप्शन नंबर 4 येतो याचा. पुढचा क्वेश्चन काय म्हटलंय बघा, बाजूच्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या वाक्यप्रचाराचा अर्थ खालील पर्यायातून निवडा म्हटले. इथं तुम्हाला काय दिलेत, अक्षर दिल्यात आणि त्यांच्यापासून एक वाक्यप्रचार तयार करायचा आहे. कोणता वाक्यप्रचार तयार होतोय बघा, काय होतं इथं, काया पालट होणे, काया पालट होणे. आणि कायापालट होणे चा अर्थ काय असतोय,
बदल होणे. इथं काय दिले बघा, पूर्ण बदल होणे. बरोबर आहे काय? 59चा ऑप्शन नंबर किती येतोय? 2 येतोय. पुढं 60वा क्वेश्चन काय बघा, दिलेली अक्षरमाला उलट क्रमाने लिहिल्यास मधल्या अक्षराच्या डावीकडील 8वे अक्षर डावीकडून कितव्या क्रमांकावर असेल असं म्हटलं. दिलेली अक्षरमाला म्हणजेच इथं ABCD असणार आहे. तुम्हाला दिलेली अक्षरमाला ती काय केली, उलट क्रमाने लिहिल्या. आता मी काय करतो, इथं उलट क्रमाने अक्षरमाला लिहित होती. A B C D E F G H I J K L M N O P Q R S T, त्यानंतर U V W X आणि Y. इथं असणार आहे Y. काय केल्या, अक्षरमाला उलट क्रमाने लिहिल्या. तुम्हाला काय म्हटले, मधल्या अक्षराच्या डावीकडील 8वे. मधला अक्षर कोणता असते अक्षरमालेतील? उलट क्रमाने लिहिलं तरी मधला अक्षर चेंज होणार आहे काय? ती एमच राहणार आहे. मधल्या अक्षराच्या डावीकडील 8वे. डावीकडील 8वे म्हणजेच इकडच्या साईडचा 8वं. किती आहे बघा, कुठला आहे? 1 2 3 4 5 6 7 आणि हे 8. डावीकडील 8वे अक्षर कोणता आहे? U आहे. डावीकडील 8वे अक्षर डावीकडून कितव्या क्रमांकावर आहे, म्हणजे इकडच्या साईडून कितव्या क्रमांकावर आहे बघा ते? 1 2 3 4 आणि 5. 5व्या क्रमांकावर आहे. म्हणजेच कोणता ऑप्शन येणार आहे त्याचा? ऑप्शन नंबर 3 येणार आहे. पुढं 61 काय बघा, मीनाक्षीने पिवळ्या पिशवीतील हिरवी वही बाहेर काढली. या वाक्यात इकारांत अक्षरे किती आहेत म्हटले? इकारांत अक्षरे विचारले तुम्हाला. आणि ई म्हणजेच काय, दुसरी वेलांटी पाहिजेत. दुसरी वेलांटी असलेली अक्षरे कोणती आहेत बघा याच्यामध्ये. इथं आहे 1 2 3 4, इथं आहे 5 आणि इथं 6. म्हणजे ऑप्शन नंबर किती येणार आहे बघा, 61चा ऑप्शन नंबर 1 येतोय. पुढे काय बघा, दिलेल्या अक्षरमालेतील प्रत्येक गटातील फक्त पहिले, तिसरे, 5वे अक्षर त्याच क्रमाने लिहून नवीन अक्षरमाला तयार केल्या. तर त्या अक्षरमालेतील पीच्या दोन्ही बाजूस समान अंतरावर असणाऱ्या अक्षरांची जोडी कोणती असं विचारले. पहिल्यांदा अक्षरमाला लिहून घेऊया काय. A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X आणि Y. काय म्हटलंय, या अक्षरमालेतील प्रत्येक गटातील पहिले, तिसरे आणि 5वे अक्षर घ्यायचं आहे. याच्यातलं पहिलं, तिसरं आणि 5वं म्हणजेच कसं होणार आहे बघा, ते A C आणि E. त्याच्या पुढे काय येणार आहे, दुसऱ्या गटातील पहिलं, तिसरं, 5वं म्हणजेच F H आणि J. F H J असं लिहून काय केले, नवीन अक्षरमाला तयार केल्या. पुढे काय येणार आहे बघा, K M O, पुढे P R T, त्यानंतर U W आणि Y. U W आणि Y. तर काय म्हटलंय, तर त्या अक्षरमालेतील पीच्या दोन्ही बाजूस समान अंतरावर असणाऱ्या अक्षरांची जोडी कोणती. पी कुठं आहे बघा, इथं पी इथं आहे. पीच्या दोन्ही बाजूस समान अंतरावर कुठला आहे बघा, पहिला ऑप्शन आहे J आणि W. J कितव्या नंबरवर आहे, 1 2 3 4थ्या नंबरवर आहे. इकडे 4थ्या नंबरवर 1 2 3 4 म्हणजे पहिलाच ऑप्शन बरोबर आहे. दुसरं कन्फर्म करून बघा, M आणि W. M दुसऱ्या नंबरवर आहे, W 1 2 3 4 आहे म्हणजे हा ऑप्शन गेला. F Y, F किती नंबरवर आहे बघा, 1 2 3 4 5 6. इकडचं 6वं 1 2 3 4 5, इथं नाहीच आहे, हे 5वं आहे. H W, H किती नंबरवर आहे बघा, 1 2 3 4 5 आणि इकडचं 5वं 1 2 3 4 5 म्हणजे Y येते, पण इथं W आहे. म्हणजे ऑप्शन नंबर काय येणार आहे याचा, 62चा ऑप्शन नंबर 1 येतोय. पुढचा काय आहे बघा, लयबद्ध मांडणीचा क्वेश्चन आहे. 63 ते 65 साठी सेम सूचना आहे. काय म्हटले बघा, दिलेल्या लयबद्ध मांडणीतील पदांचा क्रम लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा गट पर्यायातून निवडा म्हटले. पहिलं काय म्हटले बघा, इथं प्रश्नचिन्ह आहे, क त प्रश्नचिन्ह असं तुम्हाला काय दिल्या, एक मांडणी दिली आणि त्याचा काय करायचं आहे, तुम्हाला संबंध कसा आहे आणि किती गटाचा संबंध आहे ते बघायचं आहे. तुम्हाला किती कितीचा गट करणार बघा, पहिल्यामध्ये 5 5चा गट करा, 1 2 3 4 5
1 2 3 4 5 1 2 3 4 आणि 5. आणि या 5-5च्या गटामध्ये प्रत्येक गटामध्ये सेमच अक्षर आहेत बघा. आता इथं काय बघा क क, म्हणजेच इथं काय असणार आहे, कच असणार आहे. क क नंतर त, त्यानंतर काय ते बघा क्ष, आणि परत क आहे काय. इथं 3 नंबरला काय ते बघा क क आणि त, म्हणजे इथं काय असणार आहे, त असणार आहे. इथं पहिल्यांदा काय क क त क्ष आणि लास्टला काय क आहे. झाली काय बघा सगळेच प्रश्नचिन्ह जागी. कोणता ऑप्शन आहे येतोय बघा क, त्यानंतर क्ष, हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला. त्यानंतर काय त आहे, म्हणजे कोणता ऑप्शन येणार आहे बघा, ऑप्शन नंबर 4 येणार आहे. क क्ष त क आणि क, ऑप्शन नंबर काय येतो याचा 4 येतोय. पुढे काय म्हटले बघा 64वा क्वेश्चन. याच्यामध्ये टोटल किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 आहेत. पहिल्यांदा 18 असतील तर 3 3चं गट करून बघा पहिला काय येते काय बघूया. 1 2 3 1 2 3 3 किंवा 6चं गट केलं पाहिजे. तिथं 3 किंवा 6चं केलं काय दिसते काय बघा संबंध या गटामध्ये आणि या गटामध्ये. इथं 8 लास्टला होतं ते 2 नंबरला आले. 7 नाहीच आहे. 5 कोणता तरी वेगळाच ऑप्शन आलाय, कोणता तरी वेगळाच अंक आला. इथं 8 होतं ते 1 नंबरला गेले. हा म्हणजे काय दिसते बघा लास्टचे जे 2 अंक होते ते पहिल्यांदा आलेत 7 8. इथं 7 8 आणि इथं जो लास्टला अंक तो कुठला तरी वेगळाच घेतलेला आहे. परत इथं काय येणार आहे बघा 8 आणि 5 इथं येणार आहे 4 वेगळाच अंक. 8 त्यानंतर बघा 5 आणि 4 असणार आहे इथं, आणि 3 म्हणजे वेगळाच अंक. इथं 4 आणि 3 त्यानंतर 2 म्हणजे कुठला तरी वेगळाच असणार आहे. इथं पण बघा 3 आणि 2 आहे आणि लास्टला 1 म्हणजे वेगळाच अंक घेतलेला आहे. कोणता ऑप्शन येते बघा 7 5 4 3 7 5 4 3, म्हणजे ऑप्शन नंबर काय येणार आहे याचा, ऑप्शन नंबर 1 येणार आहे. पुढं 65वा क्वेश्चन काय आहे बघा. इथं टोटल किती चिन्ह आहेत बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 आहेत. 20 म्हणजे एकतर 4चं नाही तर 5चं. 1 2 3 4 4 केलं तर इथं प्लस दिसत नाही आहे, इकडं प्लस दिसतंय. म्हणजेच काय 5 5चं करूया काय बघा 1 2 3 4 5 1 2 3 4 5. सगळ्या आहेत काय चिन्ह सगळ्यामध्ये बघा 1 2 3 4 5 आणि 1 2 3 4 5 बरोबर आहे. इथं प्रत्येक गटातील बघा एक एकच काय प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे हे डायरेक्ट क्वेश्चन सोपाच आहे. फक्त मिसिंग कुठलं आहे बघा चिन्ह. या गटामध्ये कुठलं मिसिंग आहे, स्टार. त्रिकोण नाही आहे, इथं त्रिकोण आहे. गोल आहे काय आहे, प्लस प्लस नाही आहे, म्हणजे इथं काय येणार आहे पहिल्या प्रश्नचिन्हा जागी प्लस येणार आहे. इथं मिसिंग काय बघा स्टार आहे, चौकोन आहे, चौकोन नाही आहे इथं, म्हणजे इथं काय असणार आहे चौकोन असणार आहे. पुढं इथं काय असणार आहे प्लस आहे, त्रिकोण आहे, स्टार नाही आहे बघा इथं. म्हणजे पहिल्यांदा प्लस येणार, त्यानंतर चौकोन येणार, त्यानंतर स्टार येणार. कुठला ऑप्शन येते बघा पहिलाच आहे काय ऑप्शन प्लस चौकोन स्टार, म्हणजे 65चा ऑप्शन नंबर किती येते 1 येतोय. पुढचा 66 ते 70 साठी सेम सूचना आहे बघा. काय म्हटले बघा गटात न बसणारे पद पर्यायातून निवडा म्हटले. त्यातला 66वा क्वेश्चन काय आगरताळा, एन्जॉल, इम्फाळ आणि सिक्कीम. इथे जर तुम्ही बघितला तर आगरताळा, एन्जॉल आणि इम्फाळ काय राजधानीची शहर आहेत आणि सिक्कीम काय एक राज्यच आहे. बरोबर आहे काय, म्हणजे ऑप्शन नंबर किती येणार आहे याचा 4 येणार आहे. पुढं 67वा क्वेश्चन काय आहे बघा. याच्यामधले गटात न बसणारे तुम्हाला ओळखायचं आहे. मध्ये बघा चौकोन आणि त्रिकोण सगळ्यामध्ये आहे काय, सगळ्यामध्येच आहे चौकोन त्रिकोण. मी काय करतो आता क्लॉकवाईज जातो, म्हणजे घड्याळाच्या दिशेनं. घड्याळाच्या दिशेनं गेलं तर काय आहे बघा इथं कसा क्रम आहे अधिक नंतर भरीव गोल आहे, म्हणजे इथं लिहितो मी अधिक नंतर भरीव गोल, त्यानंतर गुणिले आणि त्यानंतर 0 आहे. तसं इथं काय येते बघा अधिक नंतर भरीव गोल, त्यानंतर गुणिले, त्यानंतर 0, म्हणजे हा आणि हा क्रम तरी सेम आहे. इथं बघा अधिक नंतर गुणिले आहे, म्हणजे हा जरासा वेगळा वाटतो. इथं ते आहे का बघा हाच क्रम अधिक नंतर भरीव गोल आहे, त्यानंतर गुणिले आहे, त्याच्यानंतर काय आहे वर्तुळ आहे. म्हणजेच काय येणार आहे ऑप्शन नंबर याचा 3 येणार आहे. 67चा ऑप्शन नंबर 3 येतोय. पुढे बघा 68 थोडा विचार करण्यासारखा क्वेश्चन आहे. कसं आहे ते बघा याच्यात जवळची सर्वात घन संख्या कोणती बघा किती येते 216, म्हणजे 6चा घन आहे 216 आणि 216 मध्ये 6चा घन आहे त्याच संख्येचा मी काय करतो वर्ग ऍड करतो, म्हणजे 36. काय ते बघा 36 आणि 216, 6 आणि 6 12, 3 4 5 आणि इथे किती येणार आहे 2, 252 येते काय बघा हे.
याच्या जवळची घनसंख्या बघा किती येते 343 म्हणजे 7चा घन अधिक त्याच्यामध्ये 7चा वर्ग ऍड करतो मी. 7चा घन म्हणजेच काय 343 प्लस 7चा वर्ग 49 म्हणजेच काय ते 9 आणि 3 1202 ह्याच्याला गेले 1 4 आणि 4 8 आणि 1 9 आणि इथं 3 392 आहे काय. पुढं याच्या जवळची घनसंख्या म्हणजेच 512 ते कुणाचा घन आहे 8चा. 8चा घन अधिक त्याच्यामध्ये काय करणार आहे मी 8चा वर्ग करणार आहे. 8चा घन किती 512 आणि 64 म्हणजे किती येते ते 6 7 आणि 5 576. तसं याच्या जवळची घनसंख्या कोणती आहे 64. 64 म्हणजे कितीचा घन 4चा घन. 5चा घन म्हणजे 125 याच्या पुढे जाते. 4चा घन 64 त्याच्यामध्ये 4 ऍड केल्यानंतर काय पाहिजे इथं 68 पाहिजे. परंतु इथे किती दिले 100 दिले म्हणजे ऑप्शन नंबर 68चा काय येतोय बघा 1 येतोय 68चा. 69वा क्वेश्चन काय बघा 5/15 6/21 7/28 आणि 4/30 काय दिसते बघा. 5च्या पुढची संख्या 6 त्या दोघांचं मी काय करतो गुणाकार करतो आणि त्याला भागिले 2 काय येते बघा 5 × 30 आणि भागिले 2 म्हणजेच किती येते 15 येते. 6च्या पुढची संख्या 7 त्याला भागिले 2 6 ते 42 भागिले 2 म्हणजेच 21. इथं 7 8 56 आणि भागिले 2 56 भागिले 2 म्हणजेच काय ते 28. इथं काय येणार आहे 8च्या पुढची संख्या 9 8 9 72 72च्या निम्म म्हणजे भागिले 2 केल्यानंतर काय यायला पाहिजेत 36 यायला पाहिजेत. पण 36च्या जागी किती आहे 30 आहे म्हणजे ऑप्शन नंबर काय येणार आहे गटातनं बसणारा ऑप्शन नंबर 4 येते बघा याचा. पुढचा 71वा क्वेश्चन आहे बघा खालील प्रश्नाकृती पूर्ण करण्यासाठीचा योग्य पर्याय निवडा म्हटले. काय केले इथं 3 भाग तुम्हाला एका कागदाचे दिलेत आणि हा 4था भाग काय असणार आहे हे तुम्हाला काढायचं आहे. बरोबर आहे काय बघा. याच्यामध्ये पण इलिमिनेशन न गेलं तर बरं होईल. कसं होणार आहे बघा इथं असा हा भाग येणारच आहे. प्रत्येकामध्ये तसा भाग आहेच काय आहे तसा भाग. इथं कसं येणार आहे अशी एक येणार आहे आणि इथून अशी एक रेष येणार आहे. बरोबर बघा. इलिमिनेट करा इलिमिनेशन न सोपं जाते बघा. इथं हा ऑप्शन तरी गेलाच कारण ही लाईन पूर्ण दिलेलीच नाही. इथं तर लाईन दिलेली आहे. इथं बघा याच्यात आणि याच्यात फरक काय इथं डायरेक्ट ही लाईन इकडे जोडलेली आहे ह्या कोपऱ्यात. परंतु असा ऑप्शन आहे काय तिथं कसं आहे जरासं या कोपऱ्याच्या वरती जॉईन करायला पाहिजे. इथं बघा इथं 2 रेषा दिल्यात म्हणजे हा ऑप्शन गेला म्हणजे ऑप्शन नंबर काय येणार आहे ऑप्शन नंबर 2 येते बघा. तर पुढचा क्वेश्चन काय बघा 72 आणि 73 साठी सेम सूचना आहे. काय म्हटले खालील प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून निवडा म्हटले. याच्याशी जुळणारी आकृती कसं येते बघा इलिमिनेट करतो बघा. इथं आहे अर्धा गोल आहे तिथं त्याच्यामध्ये एक रेषा आडवी म्हणजे हा ऑप्शन गेला. इथे 2 रेषा आहेत. पुढे बघा पक्षाच्या शेपटीला बघा कुठे जातोय का ऑप्शन मध्ये हा ऑप्शन गेलाच बघा. इथं रेष नाही आहे एक हा ऑप्शन गेला. आता हा किंवा हा याच्यामध्ये फरक काय दिसतोय बघा या स्टार मध्ये आहे. स्टार मध्ये वरती काय गेले एक टोक गेले इथं परंतु इथं काय दोन्ही बाजूला 2 टोक गेलेत म्हणजे हा ऑप्शन गेला म्हणजेच काय येणार आहे याचा ऑप्शन नंबर 4 येणार आहे. पुढं 73वा क्वेश्चन काय बघा हे पण इलिमिनेशनच जाऊया. काय काय दिसते बघा इथं वरती 3 रेषा आहेत. 3 रेषा कुठं नाही आहेत बघा कुठला इलिमिनेट होतं. इथं 4 रेषा आहेत म्हणजेच हा ऑप्शन गेला. इथं वेगळं काय दिसते बघा या 2 मध्येच किंवा इथं दिसते बघा इथं तिरकी रेष दिली आहे. इथं आहे काय ती नाही म्हणजे हा ऑप्शन जाणार आहे तुमचा. इथं बघा ह्या ऑप्शन 2 आणि 3 मध्ये काय फरक आहे इथं एक तिरकी रेष दिली आहे या कोपऱ्यात आणि इथं नाही आहे. ती मेन आकृतीमध्ये आहे काय बघा नाही आहे म्हणजे हा पण ऑप्शन जाणार आहे. याचा ऑप्शन नंबर किती येणार आहे ऑप्शन नंबर 3 येणार आहे. पुढं 74वा क्वेश्चन काय बघा खालील प्रश्न आकृतीतील कागदाला घडी घालून छायांकित केलेल्या ठिकाणी कापून उघडल्यास त्याचा आकार कोणत्या पर्यायातील आकृतीसारखा दिसेल असं म्हटले. बरं घडी घातली आहे म्हणजे इकडची घडी पहिल्यांदा इकडे घातली आणि वरती परत घडी घातली आहे आणि इथं त्याने काय केले कापले आणि ती उलगडल्यानंतर कोणता ऑप्शन येणार आहे कोणती आकृती दिसणार आहे हे तुम्हाला फाइंड करायचं आहे. कसं येते बघा हा वर्तुळ तरी इथं असणार आहे पूर्ण ऑप्शन घालवा हा ऑप्शन गेला बघा इथंच. पुढं चौकोन हा प्रत्येक याच्यामध्ये येणार आहे स्क्वेअर मध्ये कोणता ऑप्शन जाते बघा इथं त्रिकोण दिसतोय म्हणजे हा ऑप्शन गेला आणि हा पण ऑप्शन गेला म्हणजे ऑप्शन नंबर काय येणार आहे याचा 1 येणार आहे. इथं पण बघा हा त्रिकोण या कोपऱ्यात 1 येणार आहे अशी पण घडी घातलेली म्हणजे इथं पण एक त्रिकोण येणार आहे इथं पण एक त्रिकोण येणार आहे म्हणजे हा ऑप्शन बरोबर आहे. किती बघा 74चा ऑप्शन नंबर 1 येतोय. आणि लास्टचा क्वेश्चन आहे बघा काय म्हटले प्रश्नाकृतीत लपलेली आकृती पर्यायातून निवडा म्हटले.
या आकृतीमध्ये कोणती आकृती लपली आहे यांच्यापैकी ती काढायची आहे. बघा इथं पण इलिमिनेशनच गेलं पाहिजे आपल्याला. कसं आहे ते बघा, पहिल्यांदा ही उभी रेषा कुठं आहे, इथं उभी रेषा आहे. त्यानंतर इकडून हे असा पार्ट आहे काय, आहे बरोबर आहे. त्यानंतर इथं आहे असा, पण त्याच्यामध्ये अर्धवर्तुळ इथूनच स्टार्ट झालंय, पण इथं काय जरासं इकडे गेले, म्हणजे हा ऑप्शन तरी पहिला ऑप्शन गेला. दुसरा बघा ऑप्शन बरोबर येते काय, हा पार्ट इथं आहे बरोबर आहे. त्यानंतर इकडून बघा हा पार्ट असा गेला इकडं, आणि त्यानंतर इथून परत काय आले, वर्तुळ आले. हे बरोबर आहे का बघा, असा इकडचा. खाली बघा बरोबर आहे काय, खाली इकडून असा पार्ट इकडं आहे आणि इकडून हे असा पार्ट आहे, बरोबर आहे का बघा. म्हणजे ऑप्शन नंबर काय येणार आहे, ऑप्शन नंबर 2 येणार आहे. इथपर्यंत आपण काय बघितले, 2024 सालचे उरलेले सर्व क्वेश्चन बघितलेत. नेक्स्ट व्हिडिओपासून आपण 2023 चे मॅथ्स आणि बुद्धिमत्ताचे सर्व क्वेश्चन बघणार आहेत. थँक्यू.